फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल। आजचा जो माझा विषय आहे तो म्हणजे घरातील झुरळे कसे घालवावे। हा प्रश्न प्रत्येक स्त्रियांना पडतो म्हणजे पडतोच आणि त्यासाठी आपण पटपट YouTubeवर सर्च करतो। किती आपण सर्च केलं तरी ते आपण फॉलो करत नाही, त्यामुळे झुरळे काही जातच नाही। तर त्यासाठी मी आज तुम्हाला झटपट होणारे आणि लगेच तुम्ही करू शकता असे काही उपाय सांगणार आहे, ते तुम्ही नक्की करून बघायचे आणि तुम्हाला काय रिझल्ट भेटला हे मला तुम्ही सांगायचं आहे। ठीक आहे, त्यासाठी तुम्ही मला नक्की कमेंट करायची आहे की तुम्हाला काय पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला, निगेटिव्ह रिस्पॉन्स मिळाला, ते सगळं काही तुम्ही मला याच्यामध्ये सांगू शकता। मग त्याच्यावर आपण नक्की सोल्युशन बघूया। ठीक आहे, चला तर मग वळूया आपल्या विषयाकडे की घरातील झुरळे कसे घालवायचे। घरामध्ये जास्त प्रमाणामध्ये सर्वात अगोदर घाण ठेवायची नाही। आपले बाथरूम असेल, सिंक असेल, जिथे जास्त बॉक्सेस आहेत किंवा जिथे आपण खूप सामान ठेवतो अशा ठिकाणी मोस्टली झुरळे जास्त आढळतात। ठीक आहे की नाही, आणि तिथे जर का दुर्गंधी असेल, खूपच असा कचरा साठला असेल तर अशा ठिकाणी झुरळे लवकर होतात। त्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला अगोदर काळजी घ्यायची ते म्हणजे घरातली स्वच्छता करणे, घरामध्ये स्वच्छता ठेवणे, वेळच्या वेळी घरातील ज्या काही सर्व रूम्स असतील, सर्व काही आपले काना कोपरा जे काही असेल ते आठवड्यातून किमान एकदा तरी तुम्ही सगळं स्वच्छ केलं पाहिजे, वेळात वेळ काढून, आणि तिथे झुरळे झालीत की नाही किंवा हे सगळं काही चेक केलं पाहिजे। ठीक आहे, आणि जरी झुरळे झाली तर त्यासाठी मी आता तुम्हाला काही उपाय सांगते। पहिला जो उपाय आहे, इथे तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल तर तुम्हाला सर्वात अगोदर लागणार आहे ते म्हणजे डांबर गोळी। तर ही जी डांबर गोळी आहे ती कशी असते ते तुम्हाला व्हिडिओत दिसेल, तुम्हाला माहिती पण असेल की काय आहे डांबर गोळी। आपण कपाटामध्ये ठेवण्यासाठी याचा वापर करतो। यापासून खूप छान असा वास येतो आणि जे काही आपल्या कपड्यांना असा जे काही कुबट असा जो काही वास आहे तो येत नाही, कपडे व्यवस्थित राहतात। तर त्यासाठी ह्या डांबर गोळीचा वापर केला जातो। तर ती डांबर गोळी घ्यायची प्लस त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे 4 ते 5 कापूर वड्या। कापूरचा वापर तुम्हाला तर माहित आहे घरातली दुर्गंधी घालवण्यासाठी, फ्रेशनेस वाटण्यासाठी। आणि कापूर हा एक आयुर्वेदिक आहे की ज्याच्यामुळे मच्छर पण जातात, त्यामुळे कापराचा वापर केला जातो। तर मग तुम्हाला डांबर गोळी आणि कापूर बारीक करून घ्यायचा, व्यवस्थित टेचायचा आहे। कागद घ्या, त्या कागदावरती ते दोन्ही ठेवायचे, व्यवस्थित त्याची बारीक पूड करायची। ठीक आहे, बारीक पूड केल्यानंतर तुम्हाला जो काही पेपर तुम्ही घेतलेला आहे त्याचे छोटे छोटे तुकडे घ्यायचे आणि त्याच्यावरती ते जे काही आपण बारीक पूड केलेली त्याच्या सगळ्या तुकड्यांवर टाकायचे। त्यानंतर त्याचा तुम्ही गोळा बनवा किंवा मग त्याचं तुम्ही डायरेक्टली पॉकेट टाईप घडी घालू शकता आणि मग ते बंद करून तुम्हाला जिथे जास्त झुरळांचं प्रमाण आहे तिथे त्या पुढे टाकून द्यायचे। पण टाकण्यापूर्वी तुम्हाला काय करायचं, त्याच्यामध्ये छिद्र ठेवायचे, कारण जर का पूर्ण उघडा जर का आपण कापूर ठेवला तर कापूर लगेच विरघळतो, तुम्हाला माहिती आहे। त्यामुळे तो आपण बंद करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पेनाने किंवा सुईने किंवा मग पिनेने तुम्ही त्या जी काही पूड आपण बनवली असेल त्याला छिद्र पाडायचे आणि छिद्र पाडल्यानंतर मग त्याचा जो सुगंध आहे तो सगळीकडे दरवळतो। मग ह्या ज्या पुड्या आहेत तुम्ही जिथे बाबा खूपच घाण आहे, जिथे झुरळ होतात अशा ठिकाणी तुम्ही टाकून द्यायचे आणि त्यानंतर तुम्हाला काय रिस्पॉन्स भेटला हे मला नक्की सांगा। आणि याच्याने खरंच जातात झुरळ, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ठीक आहे, दुसरा जो उपाय आहे तो पण खूप इझी आहे। घरामध्ये जे आपल्याला लवंग असतात तर तुम्ही काय करायचं की लवंग ज्या आहेत त्यातले जे एक लवंगा किंवा 2 लवंगा ज्या ठिकाणी झुरळ जास्त प्रमाणात होतात तिथे टाकून द्यायचे। लवंगाच्या वासाने ही झुरळे दूर जातात। ठीक आहे, तिसरा जो प्रमाण आहे ते म्हणजे तमालपत्र, जे आपल्या मसाल्यामध्ये आपण वापरतो त्या तमालपत्राचा वापर तुम्हाला करायचा आहे। तमालपत्राची तुम्ही पूड करा किंवा मग तमालपत्राचे छोटे छोटे तुकडे पण जिथे झुरळे होतात त्या ठिकाणी जर का आपण ठेवले तर त्याच्या वासाने ही झुरळे दूर जातात। तर तमालपत्राचाही खूप छान प्रकारे आपण वापर करू शकतो। त्याचबरोबर चौथा जो उपाय आहे तो म्हणजे साखर प्लस बेकिंग सोडा तुम्हाला घ्यायचे। साखरेच्या वासाने मुंग्या लगेच येतात, झुरळे लगेच येतात आणि आल्यानंतर जर का तो बेकिंग सोडा पण त्याच्यामध्ये मिक्स केला असेल, त्याची जी पूड आहे मग तुम्ही त्याची पूड करून, जसं मी मगाशी सांगितलं, तुम्ही हे एखाद्या पेपरमध्ये घेऊन त्याची पूड मग ठेवू शकता किंवा मग ते जर तुम्हाला नाही झालं तर तुम्ही डायरेक्टली साखर बेकिंग सोडा घ्या, त्याच्यामध्ये पाणी थोडंसं होतं आणि तो जो काही स्प्रे आहे तो जिथे झालेला आहे झुरळ तिथे पण तुम्ही मारू शकता। आणि सगळ्यात शेवटचा उपाय ते म्हणजे काकडी, जी आपण खाण्यामध्ये वापरतो त्या काकडीचे तुकडे जरी जिथे झुरळे होतात त्या ठिकाणी जर का आपण ठेवलं तरी त्याच्यानेही झुरळे गायब होतात। तर हे जे उपाय आहे ते तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला काय रिझल्ट मिळाला हे मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। आणि अजून तुम्हाला कोणकोणत्या विषयांवर माझ्या चॅनलवरती व्हिडिओ बघायला आवडतील हे मला नक्की सांगा। माझ्या चॅनलवरती ब्लॉग व्हिडिओ, ब्युटी टिप्स, किचन टिप्स, ट्रॅव्हलिंग टिप्स, त्याचबरोबर फॅशन रिलेटेड व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। त्यासाठी माझ्या चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू।